आज ब्लॉगची सुरुवात दूध आणण्यापासून झाली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद शेवाळे. तर सकाळी सकाळी दूध घेऊन येण्याचं कारण म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले होते. तर जयशंकर मित्रांनो, हर्षद शेवाळेला घरच्यांनी लगेच गावात पाठवलं भो, कारण की आजकालच्या मुलांचं होत नाहीये लग्न. हर्षद शेवाळे घ्यायला आला भो हायडा कंगन. आणि तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आज तर आपल्याला काही कांदे भरायचे नव्हते, मग काय हर्षद शेवाळे फास्ट गेला आणि झोपून घेतलं. झोपेतून उठल्यानंतर मी आणि काका निघालो डायरेक्ट भीमदऱ्यात, म्हणजे आपल्या दुसऱ्या माळ्यात. तिथे जाऊन हर्षद शेवाळेने मोटर चालू करायचा प्रयत्न केला, तर काही मोटर चालू झाली नाही भो. घरी आल्यावर इथे तर डायरेक्ट WWE चालू होतं भो. Absolutely no way! Evan Ford's going for airborne, ladies and gentlemen! You gotta be kidding me! Oh, did he do it? Did he get it? Oh my God! भांडण तर मस्तपैकी मिटवून दिले आणि मी आणि काका आपली कुऱ्हाड पाजण्यासाठी चालू होतो आपल्या चेतक सुंदर सटाण्याला, कारण की आज हर्षद शेवाळे मागे नुसतं फिरण्याचा दिवस आहे भो. कुऱ्हाड तापवण्याचं काम तर चालू होऊन गेलं होतं. घरी आल्यावर आपला कुबी तर भैया आपने सिर पे पत्थर क्यों अरे रखा? मेरे अंधे मानुस पत्थर नहीं है, वो नागमणि है नागमणि। पर भैया मैंने सुना है नागमणि नाग के पास होती है, पर आप तो कुत्ते हो। ऐसा होता है क्या? हाँ तो ठीक है, ये कुत्ता मणि है। इसका मतलब आप इच्छाधारी कुत्ते हो। हाँ मग काय ताटामध्ये ठेवून घेतली पुरणपोळी, कारण की आज होती डायरेक्ट होळी. मस्तपैकी होळीला ज्या रीतिरिवाज असतात त्या हर्षद शेवाळेने पूर्ण करून घेतल्या. आणि माझे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना हर्षद शेवाळे कडून हॅपी होळी. आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद शेवाळेला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.